नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या कट्ट्यावरती एक वेगळी चर्चा होणार आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आठवणी खूप साऱ्या लोकांच्याकडे इथं जतन करून ठेवलेल्या आहेत. पेठापेठामध्ये एक वेगळी एक आठवण आहे आणि अशाच एका पेठेतली एक आठवण घेऊन आज आपण आलेलो आहोत. आझाद चौकातली एक वेगळी आठवण सांगायची म्हणजे 1960 पासून, ज्यावेळी भारतामध्ये टीव्ही तर नव्हताच, रेडिओही नव्हता आणि काही ठिकाणी जे रेडिओ असायचे त्यावरचे स्कोर्स ऐकून स्कोर बोर्ड लिहिले जायचे आणि ते स्कोर बोर्ड बघण्यासाठी त्यावेळी क्रिकेटचे समालोचन, एक प्रकारचं जिथं जागतं समालोचन असायचं ते कोल्हापूरमधलं, आणि ते बघण्यासाठी हजारोच्या संख्येनं लोक ते स्कोर बोर्ड बघण्यासाठी यायचे. ते स्कोर बोर्ड लिहिण्याची एक परंपरा आहे आणि अजूनही त्या आझाद चौकामध्ये ते स्कोर बोर्ड लिहिले जातात. तर त्यावेळच्या आठवणी आणि त्यावेळीपासून आजपर्यंत हे स्कोर बोर्ड कसे पुढे आलेत आणि त्यावेळी काय वेगळ्या किस्से असायचे, घटना असायचे, ते सांगण्यासाठी आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. बिपिन लाटोरे सर आणि मुकुंद शिंदे सर, तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजही ही दोघं तिथं ती परंपरा चालवत आहेत. काल ज्यावेळी मी यांना असंच भेटलो की ऑफकोर्स या गोष्टीबद्दल आता कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांनाही माहीत आहे, तर त्याच्याच एक उत्सुकता म्हणून मी भेटलो. तर ती जी घटना आहे, त्या ज्या स्टोऱ्या आहेत, त्या ऐकताना एक वेगळं रोमांचकारी वाटतं, कारण कोल्हापूरच्या आठवणी खरंच फार वेगळ्या असतात. आम्ही ज्या फायली आज घेऊन बसलो ना, याच्यावरून तुम्हाला दुसरा एक गोष्ट सांगतो की इतक्या साऱ्या त्यावेळीचे डॉक्युमेंटेशन यांनी अजून करून ठेवलं आहे. फोटोज असतील किंवा त्यांच्यावरती केलेल्या स्टोरीज असतील, त्याच आपण या मुलाखतीमध्ये ऐकणार आहोत. काही प्रश्न आणि कमेंट्स असतील तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा एकदा कट्ट्यावरती स्वागत आहे. मी सुरुवात इथून करेन की 1977 पासून तुम्ही पुढे लिहायला सुरू केलं, ते आतापर्यंत लिहिताय त्या स्कोर बोर्ड्सवरती, मॅचचा स्कोर असेल किंवा काही, तर त्याच्या आधी 1960 पासून ती सुरुवात झाली होती. तर त्याच्याबद्दल थोडक्यात बिपिन सर आम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवातीला कसं होतं, आता जे मुकुंद शिंदे लिहितात त्यांचे जे सगळ्यात थोरले बंधू प्रताप शिंदे हे सुरुवात केली आणि नंदू तिळगंची दोघांनी, तिथं हॉटेल होतं पूर्वी, की त्या हॉटेलच्या दारात जो आझाद कॉर्नरला हॉटेल होतं, त्या हॉटेलचा जो बोर्ड असायचा बाहेर, चहा मिळेल, भजी मिळेल, त्याच्यावर त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग त्यानंतर हळूहळू ते रूपांतर छोटासा एक ब्लॅकबोर्ड केला तयार, असं करत सुरुवात केली. त्यांच्यानंतर त्यांचे 2 नंबरचे बंधू प्रभाकर शिंदे हे पुढारीला क्रीडा पत्रकार पण होते आणि त्यांना यात इंटरेस्ट होता पहिल्यापासून. त्यांनी 77 पर्यंत त्यांनी ओढत आलं. ते राजन पाटील, ते असे बरेच आहेत. त्या सगळ्यांनी म्हणून 77 पासून मग मुकुंदांनी जे हातात घेतलं ते आज गेली 40 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे प्रत्येक मॅच, भारताची प्रत्येक क्रिकेटच्या मॅच बाहेर असल्या भारतामध्ये क्रिकेट नाही, क्रिकेट आहे, सामाजिक पण आहे. त्याच्यावरती आम्ही आता कसं आहे की काही लोक असे आहेत की आता तो तुमचा दिनकर पाटील त्याने जे कार्य केलं त्याचाही सत्कार आम्ही करतो. म्हणजे असं नाहीये की फक्त क्रिकेटच म्हणून असलं पाहिजे. दिनकर जीवरक्षक म्हणजे असं नाही आहे की नुसतं क्रिकेट घेऊनच बसलो आम्ही. बरोबर. मुकुंद सरांच्याकडे जाण्याआधी मी तुम्हाला दाखवेल की आता याच्यात दिसणार नाही एवढं लांबून, की त्यावेळी 1985 ची मॅच आहे ही शारजाची. तर त्यावेळी तो स्कोरबोर्ड वाचण्यासाठी एवढी मोठी गर्दी इथं झाली होती की पूर्ण तो चौक भरून पाठीमागं रोडही फुल झालाय. म्हणजे एखाद्या नेत्याच्या सभेला जेवढी गर्दी होते तशी ही गर्दी आहे आणि बऱ्यापैकी त्यावेळी न्यूजपेपरनेही कव्हर केलेलं हे स्टोरी आहे. तर मुकुंद सर, या आठवणींच्या बद्दल काय सांगाल की आता हे तर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, कुणालाही बघताना एक वेगळं त्यावेळेचं पण जाणवतंय, परंतु त्यावेळी तुम्ही स्वतःहून पाहिलंय, ती गर्दी तुम्ही पाहिली, ते स्कोरबोर्ड लिहिण्यासाठी तुम्ही तासनतास ते रेडिओवरती बसलेलं असायचं. म्हणजे एकदा तर 21 तास 22 तास ते मॅच संपेपर्यंत तुम्ही रेडिओ ऐकत ते लगेच अपडेट लिहायचं, लोक जाता येताना तिथंच थांबणं, त्यानंतर गर्दी होणं असं असायचं. त्या आठवणीबद्दल काय सांगाल? 26 जुलै 1984 कोल्हापुरात दूरदर्शन केंद्र सुरू झालं आणि 1985 रॉकमन त्याचा जिंकला. त्याला अशी परिस्थिती उद्भवली की सॅटेलाईटचं टायमिंग संपलं, त्यामुळं लोकांना मॅच रंगात आलेला सामना, म्हणजे भारतात आपला सर्वात 125 झाला होता आणि पाकिस्तान सुद्धा 248 अशा चांगल्या धावफलका स्कोरवर खेळत होते. त्यानंतर आता आपल्याला सामनाचं रंगतदार स्थितीत आहे, काय केलं पाहिजे. मग ते आता रेडिओ म्हणल्यावर एकमेव म्हणले सगळे डिटेल्स मिळायला आपल्याला आझाद चौकामध्ये यावं लागेल. आणि असं करत आझाद चौकामध्ये इतकी गर्दी झाली की आम्ही आतून कॉमेंट्री ऐकून, समालोचन ऐकून बाहेर हातात खडू
आणि ती पुसायचं फडकं असं घेऊन आल्यानंतर चेहऱ्यावरचा आमचा आनंद बघितल्यावर नक्कीच बळी गेलेला आहे, काय भारताला बळी मिळालेला आहे. तर त्यात पाकिस्तान बरोबरचा सामना म्हटल्यानंतर खूपच इंटरेस्ट लोकांच्या मध्ये निर्माण झाला होता. आणि असं बघता बघता आपण पाकिस्तानचा सर्व बाद 87 केला आणि आझाद चौक अक्षरशः गर्दीने फुलून गेला. त्यावेळेच्या काळामध्ये ट्रॅफिक बागल चौकाच्या पुढेपर्यंत गेली होती. अरे बापरे. कॉलेज, जैन गल्ली वगैरे जो परिसर आहे, सायकलिंगचं प्रमाण वगैरे भरपूर होतं. सगळ्या सायकली बिंदू चौकाच्या माधुरी विक्रीपर्यंत वगैरे सायकली गेल्या होत्या. त्यावेळी इकडे शिवाजी स्टेडियमकडे वगैरे गर्दी, चौक अगदी पाय ठेवायला जागा नाही, इतका खचाखच भरला होता. तो रोमांचकारी क्षण 87 सर्वात केल्यामुळं आणि भारतानं सामना जिंकल्यामुळं ते खूपच सर्वांना भोवलं. आणि नाही म्हणजे आता त्यावेळी तर फक्त स्कोरबोर्ड समोर दिसणार, लोक तर एवढ्या लांबपर्यंत मग बघायची, पाठीमागे जाऊन परत सांगायची की परत पुढे पुढे ते कसं आहे, नाही दिसला की पुढच्याला विचारायचं काय झालं बघ, काय उत्सुकता. आणि बेसिक कसं होतं की मुकुंद जेव्हा स्कोर ऐकून त्यांच्या घरात वरती आम्ही रेडिओ यांच्या वडिलांच्या इथं असायचा मोठा तो, ते बघितला, तो जिना उतरायला लागला की लोकांचं असं लक्ष लागेल काय झालं. आणि हा हसला की ओळखायची विकेट गेली की सांगायचं, मग विकेट कोणाची गेली हे एकमेकाला विचारायचं, शेवटपर्यंत पोचायचं ती. त्यावेळेचाच एक किस्सा सांगतो की त्यावेळी शेवटी पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की हे सगळं बंद करा, बोर्डावर कापड अंतरा आणि हे सगळं बंद करा, ट्रॅफिक सगळं हलवा. मग आता विचार चालला तर करायचं काय. तेवढ्यात आमच्या इथं त्यावेळी बोर्डाच्या पुढच्या बाजूला पोलीस गेट आहे, तिथं फोन वाजल्यामुळे मग पोलिसांना फोन घेतला. पोलिसांना फोन घेतला ते म्हणले SP ऑफिसमधून बोलतोय म्हणला, आणि काय तर म्हणले चौकातली गर्दी झाली, मी हटवायचं काम करतोय साहेब, काळजी करून. नाही ते गर्दी हटवायचं नंतर बघा म्हणला, पहिला स्कोर काय झाला एवढे SP साहेबांना पाहिजे आहे, अरे तेवढा स्कोर आम्हाला पहिला कळावा. नंतर म्हणले आपण ते गर्दी हटवायचं नंतर बघू म्हणले. मात्र गर्दी हटवलीच नसेल, कारण गर्दी हटवली, पोलीस नंतर कधीही नादाला लागले नाही. मित्रांनो, म्हणजे हे किस्से ऐकताना एक स्वप्नवत स्टोरी आपण एखादी बघतो ना, किंवा एखादा चित्रपट बघतो असं वाटतंय. आणि खरंच ते आताच्या आमच्यासारख्या पिढीला तर ते ऐकताना एकदम रोमांचकारी वाटते की कशी, म्हणजे आता ते गर्दी बघतानाचे फोटो तरी आहेत, कारण त्यावेळी काय काय घडत होतं, लोक कशी करायची, मुकुंद सर कसे ते लिहायचे, हे डोळ्यासमोर चित्र उभा राहत आहे. आणि आता तुम्ही जे सांगितलं की SP साहेबांचा कॉल आला आणि स्कोर विचारण्यासाठी आला, त्यानंतर काय आता मग पोलीस काय आठवणार आणि गर्दी तर तशीच. मग अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे आता तुम्ही ही एक सांगितली, खूप साऱ्या स्टोरीज पण त्याच्यावरती कव्हर केल्या आहेत की खूप वेळेला अशा गर्दी झालेल्या आहेत. आणि काल बोलता होता तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली होती की ब्रायन लाराची पहिली मुलाखत एक प्रकारे इनडायरेक्ट तुमच्याकडनं झाली होती. प्रभाकर शिंदे मोठे बंधू. म्हणजे मी स्कोर बोर्डच्या बरोबरच ही एक आठवण त्यांच्याकडनं ऐकली. 85 सालचीच गोष्ट आहे. मुकुंद आणि त्यांची मम्मी गेली होती कलकत्त्याला. मग आम्ही चौकात मुकुंदची घरात बसलो होतो. मग मुकुंदचे बंधू काय म्हणले, चल म्हणले ते अंडर-19 वेस्ट इंडिजची टीम आली, बघायला जाऊया. मग गेलो. म्हणून ते पॅव्हलियन मध्ये आम्ही दोघं बसलो होतो. मग लारा बॅटिंग करत होता. म्हणजे आता तो लारा आत्ता झाला, पण त्यावेळी तो आम्हाला आमच्या दृष्टीने तो बारकं पोरगा ना, 12 वर्ष 7 महिन्याचा होता. तर तो बॅटिंग केला, 61 रन केला त्यांना. त्यावेळी तो विकेट किपर बॅट्समन होता. मग तो आल्यानंतर प्रभाकरने काय केलं, कमी ते इकडं आला. मग त्याला विचारलं की बाबा कुठल्या शाळेत शिकलास, तर म्हणलं सेंट जोसेफ स्कूल अँटिगा. म्हणलं तुझा आदर्श कोण आहे, तर म्हणलं गस लोगी. मी म्हणलं सगळे विवियन शर्ट सारखे एवढे माथावर असताना गस लोगी का? नाही म्हणलं मला तोच आदर्श आहे, कारण माझ्या उंचीसारखा आहे. ओके. म्हणजे ही पहिली मुलाखत पहिली जगातली, तो पहिली मॅच ब्रायन लारा कोल्हापुरातच खेळला आणि पहिली मुलाखत ही कोल्हापुरातच झाली. ही एक फार. त्यानंतर तो एवढा मोठा झाला की आता जर आम्ही त्याला भेटायला गेलो की बाबा पहिली मुलाखत आम्ही घेतली तर तो आम्हाला ओळखणार पण. 12 वर्षाचा 12 वर्ष 7 महिने. नाही खरंच फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पेठामध्ये मी मगाशीच असं म्हटलं ना की ते एक लय वेगळ्या इतिहास आणि आठवणी तेवढ्याच आहेत. मुकुंद सर, मला तुमच्याकडे यायचं की जसं आता मॅचची जी आमची गर्दी झाली होती, प्रत्येक वेळी स्कोरबोर्ड लिहायला त्यावेळीपासून 77 पासून तुम्हीच पुढाकार घेतला होता. तर असं कधी झालं का की आता मी बाहेर गावी आहे किंवा आता मी स्कोरबोर्ड लिहायलाच नाही आणि मग लोकांची अडचण होईल, असं तुम्हाला कधी हे झालं होतं का? काय यायचंच घाल फिऱ्या आकाशी लक्ष त्याची पिलापाशी. मी जरी बाहेर किती लांब असलो तरी आझाद चौकामध्ये आता एकाच असं हिरो टचकला थोडक्यात
ज्यावेळेला आपण कलकत्त्याला फायनलला वेस्ट इंडिजला हरवलं हिरो चषक, साधारण 1990-92ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला नेमकं आम्ही मित्र सगळं महाबळेश्वरच्या सहलीला गेलो होतो आणि सामना इथं आपण जिंकला आणि मी तिथं माझं लक्ष पूर्णपणे आझाद चौकात काय झालं असेल, काय कंडिशन असेल, असं लक्ष कोण यायला गेलं असेल, असं सगळं त्यावेळेची सिच्युएशन होती. मग तिथं देखील आम्ही इथून स्टेरिओ बॉक्स नेले होते, फटाके खरेदी केले आणि जल्लोष सुरू केला तिथं देखील. मॅचची आवड जी म्हणतात ना रक्तात, परंतु तेच लोकांच्या समोर ते घेऊन जाणं तेवढ्याच उत्साहानं. बिपिन सर, तुमच्याही काही अशा आठवणी असतील? एक आठवण सांगायची म्हणजे न्यूझीलंड आणि भारतची मॅच होती. आदल्या दिवशी न्यूझीलंडचा आपण ऑलराऊंड केला आणि आपल्याला जिंकायला 252 पाहिजे होते. 252 जिंकायला पाहिजे होते. कोणत्या आणि 91च्या आसपास मॅच रिचर्ड हॅडली होता त्यावेळी. आणि रात्री मॅच ती 3ला सुरू व्हायची पाठी. मग आम्ही मी आमचा अरविंद म्हणून आहे मित्र, तो वारला. त्याचंही बऱ्यापैकी योगदान आहे आमच्या ह्याच्यामध्ये. तो आम्ही सगळे बसलो होतो. मग 4 आउट 156 होता. आता काय म्हटलं, नुसते 98 रना पाहिजेत म्हणून आम्ही काय केलं, कोल्हापुरात जेवढे बोर्ड आहे म्हणजे नॅशनल स्पोर्टिंग ही जे वेगवेगळे छोटे छोटे बोर्ड पण त्यावेळी होते, तिथंच आम्ही सगळे घेऊन आलो. भारताने सामना 5 विकेटनी जिंकला वगैरे सगळं आलो. आणि आलो आम्ही परत पार्टी 3ला फिरून गावून मॅच सुरू झाली. हा म्हणता आमचा ऑर्डर झाला आणि आम्ही मॅच मारला. परत तोपर्यंत आम्ही सगळीकडे बोर्ड लिहून आणतो भारताला. म्हणजे एवढा आम्हाला उत्साह असायचा की नाही की ते असं थांबवायचं नाही. कधी एकदा पाठीची 3:30 वाजता गावात 3:30 वाजता तरी गावात रेडिओ चालू होतोय आणि ते सुरू झालं ना की मग ते क्रिकेट एकदा ऐकत बसलं की बाकी काही लक्षात नसायचं. अरे बापरे. आणि काही लोकांना समजा त्यावेळी स्कोर किंवा स्कोर बद्दल प्रत्येकाला तर उत्सुकता असायची, आपापल्या कामात बिझी असायचे, तर त्यांना ऐकायचं असेल तर लगेच तुम्हाला संपर्क करत असते की काय झालं स्कोर. तेच की फोन सांगितला काय झाले की बरीच लोक आहेत. म्हणजे आमच्यात एक त्यांचं नाव तर मला माहित नाही, आम्ही त्यांना टेंडेकून म्हणत होतो. त्यांचं नाव काय सूर्यवंशी ना. तर ते शिवाजी विद्यापीठात राहिला. स्कोर बघायसाठी म्हणजे माणूस किती घोळा असतो बघा, सायकलवरून तिकडून चौकात. अरे काय जिकडं उभा आपला म्हणजे त्यांना एक असं हे व्हायचं की हळवा इतका स्वभाव, ती जिंकणार का विचारण्यासाठी शिवाजी विद्यापीठात सायकलवर नाही यायची. असं कधी झालं का की त्या स्कोर बोर्ड समोर काही लोक मॅच सुरू झाल्यापासून काहीतरी आपलं बसणं टाकून बसले किंवा खुर्ची घेऊन बसले आणि प्रत्येक स्कोरचे अपडेट बघत बसले, असे काही रेग्युलरचे लोक असायचे? जसं तुम्ही एक क्रिकेट व्हिडिओ होता की प्रत्येक स्कोर लिहिण्यासाठी तुम्ही त्याला झटपट हे पुढं असायचं, तसं बघायला येणार आहे भरपूर सांगितलं. रेग्युलरचे तेच रेग्युलर ते संपेपर्यंत भरपूर. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की त्यावेळी कोल्हापुरात कुठेही रेडिओ नसल्यामुळे आमचं एवढं रिलेशन झालं होतं की सगळी लोक मॅच सुरू व्हायच्या अगोदर 10 मिनिटं झाली की येऊन बसतेच बघा. म्हणजे एक प्रकारचं ते मिनी स्टेडियम. आणि यांचं घर कसं आहे, असं जिना होता आणि वरती, तर जिन्यावर प्रत्येक पायरीवर माणसं. आणि वर काय झालं, वरती उघडून वरडलं ना, हो म्हणलं नाही, बहुतेक चौकानं मारला, मग ते पुढच्या साथे ते पुढच्या पुढे ते असं खालीपर्यंत. आणि ह्याला खडू हातात दिसला की लोक लगेच 2 मिनिटात रस्ता सोडायची, बाकी कोणाला पुढे जायची परमिशनच नाही. नाहीतर तू उठ म्हणून नका, तू मागच उठा स्कोर लिहायचा, काय झालं बघूया. खूप साऱ्या अशा आठवणी आहेत. मी शेवटच्या प्रश्नाकडे वळण्याआधी असं विचारेन की अजून काहीतरी असे किस्से असतील की आता काल आपले असे आठवणी झाल्यात. विपुल सर तुमच्याकडे नंतर येतो की विपिन सर. आता एक किस्सा म्हणजे काय की मध्यंतरी 1983 साली आम्ही थोडंसं कन्व्हर्शन करायचं ठरलं होतं की डिजिटल बोर्ड करायचं, असा एक डोक्यात विषय आला होता याच्यानं. मग कालांतर परत लक्षात आलं की डिजिटल जर केलं तर मग आपल्या लेखणीला काय अर्थ राहिला, म्हणून तो परत आम्ही कॅन्सल केला. त्यावेळी आम्ही 20 फूट बाय 12 फुटाचा बोर्ड तयार केला. त्याला वर जेवढे देश क्रिकेट खेळतात त्या सगळ्यांचे झेंडे वर, सगळ्या देशांचे. आणि 15 ऑगस्ट 1983 त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते शरद पवार त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. पाऊस एवढा पडत होता की शरद पवार साहेबांच्या डोक्याची छत्री सुद्धा नव्हती डोक्यात.
पण शरद पवार ज्यावेळी आले उद्घाटन करून गेले. म्हणजे असा हा वेगळा इतिहास आझाद चौकातल्या स्कोरबोर्डचा आहे. शरद पवार येऊन गेले. परत पलीकडे आमच्या इथं असिस्टंट कमिशनर रिटायर सुरेश भोसले यांच्या घरी यांनी माधव मंत्री यांची मुलाखत घेतली होती. माधव मंत्री म्हणून एक क्रिकेट गावस्करांचे मामा ओके. परत विधी करमरकर गेले, टाइम्स ऑफ इंडियाचे प्रदीप विजयकर, ते फोटो सुद्धा आहेत आपल्याकडे, त्यांची चर्चा झालेली वगैरे ती. ओके. म्हणजे इतका मोठा स्कोरबोर्ड प्रसिद्ध असल्यामुळं खूप सारे खेळाडू किंवा हेही चंद्रकांत पंडित सुद्धा येऊन येऊन गेले. उद्घाटन केलं वार्ता. एकदा जर्दनवाला ट्रॉफी आपण जिंकली त्यावेळी पुण्यात सुद्धा आपल्या बोर्डाचा विषय. अशा तुमच्या आठवड्यातले काही किस्से आहेत का की खूप मोठ्या लोकांचे फीडबॅक, जसं आता शरद पवार साहेब उद्घाटन आले, असं कुठले तरी मंत्री किंवा कोण मोठा स्पोर्ट्समन स्पेशली त्याच्यात तुमच्या या स्कोरबोर्डबद्दल तुम्हाला फीडबॅक दिलेला किंवा त्याच्याबद्दल काही कमेंट केलेलं बोललेले असे काही आठवणी आहेत का? क्रीडा समीक्षक मकरंद मायना जे षटकारचे लेखक, म्हणजे षटकार चालवत होते, साप्ताहिक षटकार संपादक, ते आझाद चौक या ठिकाणी आले. 1900 मला वाटते 83 साली वेस्ट इंडिजचा संघ पश्चिम विभागामध्ये सामना खेळण्यासाठी शिवाजी स्टेडियम इथे आला होता. त्याला तिथं त्यांना माहिती मिळाल्यानंतर मी वार्तापत्रकाचं संपूर्ण माहिती आमच्याकडून घेऊन आमच्याशी चर्चा वगैरे केली. आणि ती क्रीडा लेखक असल्यामुळं आम्हालाही त्यांच्याशी चर्चा करण्यात खूप वेगळा असा आनंद मिळाला. आणि दुसरा असा किस्सा काल आपल्याला ओझरचा मी बोललो होतो की मोहन सुतार म्हणून क्रिकेट प्लेयर होते, ते उत्तरेश्वर पेठेत राहायला आणि सायकलीवरून आपल्या म्हणजे भाड्याने राहणारे एक सुभराव पाटील म्हणून त्यावेळी ते विद्यार्थी होते, दोघं सायकलवरून धावपळ पाहायला यायचे. आणि हे सगळं धावपळकामध्ये आमच्या बोललो ऑलिम्पिकचं सुद्धा आम्ही हे करायचो. हॉकीचं असायचं माहिती, बुद्धिबळामध्ये विश्वनाथ आनंद वगैरे जिंकलं केलं वगैरे हे सगळं असायचं. लॉन टेनिसमध्ये बियान बोर्ड, बोरिस बेकर, मार्टिना नवरातुला, स्टीव्ह पेरेरा हिने जिंकलेला सगळा उल्लेख असायचा. आणि त्यांच्या वाचनातून गेल्यानंतर त्यांच्या IASच्या परीक्षेला यामधलं 2 मार्काचं आलं आणि ती व्यक्ती सुभराव पाटील म्हणून जिल्हाधिकारी झाली, IAS झाली. कारण परीक्षेला 2 मार्क सुद्धा महत्वाचे असतो. मी आता तेच म्हणणार होतो की UPSC मध्ये 2 मार्क सुद्धा किती महत्वाचे, बोर्डमुळं त्यांना ते 2 मार्क मिळाले असतील तर फार मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणखी एक सांगण्यासारखा खूप रंजक असा किस्सा आहे. संगम टॉकीला रनिंगला पिंजरा चित्रपट लागला होता आणि आजच आमचा मित्राचा फोन आला दुपारी बिपिनला आणि मला. सदानंद पाली म्हणजे अकलूजला असतात, त्यावेळेस कोल्हापूरमध्ये शिक्षणाला ते होते, त्यामुळे क्रिकेटमुळे मैत्री झाली त्यांच्याशी घट्ट. त्यांचे चाहते आणि यांचे पण चाहते आणि अरविंद पाटील पण सगळी एका वेळेला गुंडापा रंगनाथ विश्वनाथ स्टायलिश वगैरे आली आम्ही सुनील गावस्कर. मग आमच्या सुद्धा केव्हा तरी जुगलबंदी व्हायची, विश्वनाथ बारी गावस्कर बारी वगैरे अशी खूप मजा यायची चर्चेमध्ये. त्याने आम्ही पिंजरा चित्रपट पाहून ज्याला परत यायला लागलो, परती घ्यायला 9च्या शोला रात्री गेलो होतो. चित्रपट मोठा असल्यामुळं 1:15 वाजता संपला आणि आता इकडून येण्यात काय पॉईंट नाही, टेमला रेल्वे फाटका पाहून आम्ही स्टँड मारली, ST स्टँड मारली, ते चहा घेतला आणि रेल्वे फाटकाजवळ याच्या आलो, कोणत्या ST स्टँडजवळ पारिक पुलाच्या, आणि एक रिक्षा एक मागून थांबली. त्याला बसा म्हणजे रिक्षामध्ये. नाही काय नाही, रात्रीचा 1 वाजायला आला रिक्षा त्याला वर्दळ कमी, तरी पण रिक्षामध्ये बसलो धाडताना. तिन्ही रिक्षा सरळ आझाद चौकामध्ये आणली, आझाद चौकामध्ये आणली आणि उतरल्यावर म्हटले, काय तुम्ही जनतेची इतकी सेवा करताय, तुम्ही लिखाण करत असताय आणि आम्ही तुम्हाला पाठमोर असतो, आता इतकी सेवा करायची आम्हाला संधी मिळाली. अरे वा. हा किस्सा मला बरंच काही खूप काही सांगून गेला. म्हणजे लोकांना त्याची किती जाणीव आहे, आत्मीयता, एका रिक्षा चालकामध्ये इतकी आत्मीयता, प्रेम आझाद चौकले कोणाबद्दल असणार नाही. कोल्हापुरात म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक जण ते खेळ आहे, प्रत्येक फुटबॉल. दुसरं एक महत्त्वाचं सांगतो की, आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे की आमच्या आझाद चौकात आम्ही फक्त भारतीय क्रिकेटचं कौतुक तेवढं केलं नाही, तर त्यांना आम्ही
वेळोवेळी झापलंय सुद्धा. म्हणजे एक एक वेळा तरी ते वाचायला लोक रात्रभर त्या वाचत बसायचे. टीका, एवढी टीका, म्हणजे अतिशय विचित्र टीका करत होतो. पण तसं नाही. आमचं एक आहे, जिंकला खांद्यावर घ्यायचं, हारला तर त्याला तिथं दाबायचं. त्याला त्याचं सगळ्यात महत्वाचं जर मुकुंदाचं काय असेल तर ते एक आहे की तो नुसतीच बाजू नाही, तू चांगला खेळला म्हणून सारखाच त्याला करणार नाही, चुकला तर चुकला, बरोबर तर बरोबर. कारण ह्यातलं कसं आहे की ह्यातलं एक मुकुंदाचं सांगतो की पूर्वीपासून त्याचा मध्यंतरी एकदा आपण भरपूर मार खाल्ला. वेस्ट इंडिजकडनं 5-0 खाल्ला, परत ऑस्ट्रेलियाकडनं 5-0. एका पाठोपाठ वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपण सलग जी 2 वर्ष ते अतिशय वाईट गेली आपली. 1983 वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतरची 2 वर्ष अतिशय वाईट गेली. तर आपण जिथं जाईन तिथं असं बेदम मार्क होणार. त्यावेळी त्यांनी असं ह्याच्यामध्ये म्हणजे अलंकारिक, आपण म्हणतो कोल्हापुरी भाषेत पायतान मारतो कोणी आपण, अलंकारिक पायतान अशी बोर्डावर पूर्ण लिहिलं होतं सगळ्या प्लेअर बद्दल. तर ते घणाघाती टीका ही करायची नाही, ते चांगलं कामगिरी केली. प्रेमही तेवढंच प्रेझेंट. कोल्हापूरची ती एक खासियत आहेच. आता मध्यंतरी आम्ही एक सत्कार केला कोल्हापूरच्या काही खेळाडूंचा. कशासाठी केला? आमच्या डोक्यात हा हिशोब नाही की हा खेळला म्हणून त्याचा सत्कार नाही, पण जे क्रिकेट खेळले आणि आता क्रिकेट वाढीसाठी प्रयत्न करतात, फक्त त्याच प्लेअरना बोलवलं. ओके. त्यावेळी थोडंसं सगळ्यांनी तोंड वाकडी केली काही प्लेअरनी, प्रश्न नाही. पण शेवटी आमच्या डोक्यात विषय काय होता की खेळासाठी कोण प्रयत्न करतो, तो मोठा नाही. खरंच आझाद चौकाच्या या स्कोरबोर्ड पासून त्यांचे स्पोर्ट्स वेडेपण म्हणजे खेळ वेडेपण किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण आता ते बघतोय. ज्या फायली आम्ही घेऊन आलो होतो दाखवण्यासाठी, त्या दाखवण्यात थोडी अडचण येतात, परंतु खूप जणांना आता याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल तर त्यांनी नक्की आझाद चौकात संपर्क साधा. आणि मी आता शेवटच्या प्रश्नावर हाच प्रश्न घेऊन जातो की आजही तो स्कोरबोर्डची परंपरा ते चालवत आहे. आता प्रत्येकाच्या घरात टीव्ही आला, त्यानंतर आता मोबाईल आले, सगळे स्कोर बघणं तर हे झालं, तरीही तुम्ही ती परंपरा सोडलेली नाही. तर याबद्दल काय सांगा? म्हणजे आजही तो तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही लिहिताय त्याच्यावरती, काय काय आता वेगळे विचारही लिहिताय, तुमची लेखणी अजूनही तशी थांबलेली नाही. वाहूनच घेतला असल्यामुळं लिखाणातला उत्साह अजून थांबलेला नाही आणि खूप थांबेल लवकर असं वाटत सुद्धा. कारण सेवेचं व्रत अवलंबलेलं आहे आणि ती सेवा करत राहिलं, त्यातून एक प्रकारचा आनंद आणि आपल्या लिखाणानं लोकांना जर समाधान मिळत असेल, येऊन टी व्ही बघितला, वृत्तपत्रात वाचलं तरीसुद्धा लोक वाचायला येतात. हा जो मनाला मिळणारा आनंद आहे तो अगदी शब्दात सांगण्यासारखा नाही, असा तो आनंद आहे. त्यांच्या मोठ्या भावाने सुरुवात केली, 2 नंबरच्या भावानं पुढे केलं, पण त्यानंतर हे आतापर्यंत अखंडितपणे चालू ठेवलं. ह्यात मोठं कौतुक आहे, सगळ्यात मोठं कौतुक ते आहे. कारण एक आहे की आपलं लग्न, आपली मुलं, आपला व्यवसाय हे सगळं सांभाळत करायचं. तो एक सोपं नाही घेतलेली ते व्रत त्यावेळेस अजूनही मी किती वेळा बघितलं, मुकुंदाचं दुकान ते उघडत असते आणि हे आपलं तिकडं लिहित बसलेलं असतं. अरे मुकुंद गिरायक थांबलं, 5 मिनिटं थांबायचं, स्कोर म्हणजे अजूनही ते डोक्यातलं त्याच्यात गेलेलं नाही की नाही हे पहिलं काय बोर्ड, नंतर प्रथम. हा उद्देश कशासाठी? आझादचं प्ले कॉर्नरचं नाव 1960 पासून मोठे बंधू प्रताप शिंदे, त्यानंतर प्रभाकर शिंदे, त्यानंतर त्यांचे मित्र नंदकुमार तिळगंडी, राजन पाटील, शैलेंद्र नेहरे आणि मधुकर पाटील, त्यानंतर आमचे बाकीचे सगळे मित्र अरविंद पाटील, याचा हस्ताक्षर मोठसारखं वळणदार सुंदर, तिथे हस्ताक्षर पाहताना सुद्धा लोक अक्षरशः खिळून राहायचे, इतकं सुंदर हस्ताक्षर. सरावानं माझंही अक्षर बऱ्यापैकी झाल्यामुळं इतक्या त्यावर कमेंट्स मिळत गेल्या, मोठ्यासारखं सुंदर अक्षर. माझं तितकं चांगलं नाही आहे अजून त्यांच्या इतकं काय. अरविंद अक्षर सुंदर असायला ते थोडासा तिने कलानिकेतनचा विद्यार्थी होता, पण एक प्रकारचा आर्टिस्ट वळण आणि मुळात चांगलं होतं त्यात ती बघ, त्यामुळे ती मिळून गेली. आणि अरविंद पाटील म्हणजे खूप, आणि अरविंद कसं आहे मोठं, अरविंदनं काही गोष्टी आम्हाला शिकवल्या कशा. तो जेव्हा रायटिंग करायचं ना त्यावेळी शेवटी आम्ही प्रेक्षक, त्यावेळी अरविंद लिहित असला की आम्ही प्रेक्षक. मग ते लिहिताना बघितलं, मग ते कसा लिहितोय, तो काय करतोय हे नंतर मुकुंद. सगळ्यात मोठा किस्सा अनेक सांगायचा राहिला की
पूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाला जेव्हा आपण मारलं त्यावेळी कांगारूनं लोळवलं हे जे आज तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये हेडिंग वाचता, ही हेडिंग सगळे आझाद चौकातनं तयार झालेली आहे. ही त्यांची नव्हे. कारण त्यावेळी एवढे पत्रकार स्ट्रॉंग नव्हते की असं लिहिणं किंवा कांगारूनं लोळवलं, पाकिस्तानला नामोहरम केलं, एवढं कोण लिहित नव्हतं. हे आमच्या बोर्डावर मुकुंद लिहायचं. अशा अलंकारिक शब्द इथून आझाद चौकातनं घेऊन मग पुढारीला कुठल्याही दैनिकाला, म्हणजे असं पुढारीला स्पेसिफिक नाही पण सगळ्या दैनिकाला हेडिंग जी असायची हिकडं सुरुवात झाली. अरे वा. नाही खरंच आता जशा आठवणी सांगितल्यात किंवा जी परंपरा मुकुंद सरांनी अजूनही ती चालवलेली आहे ना, खरंच ही फार फार मोठी गोष्ट आहे. सामाजिकदृष्ट्या तर फार मोठी आहेच आणि खरंच आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे की ही फार वेगळी गोष्ट आणि वेगळा इतिहास सांगणारी गोष्ट. फक्त आज त्याचा कोणी वापर करत नाही म्हणून ते बंद करणं असं नाही, पण तो त्याच्या पाठीमागे एक फार मोठी परंपरा आणि फार मोठा उद्देश होता. तो तेवढ्याच व्रतस्थपणे ते सध्या चालवत आहेत. आम्हा कोल्हापूरकरांना फारच अभिमान असेल याचा. आणि खरंच आता वेगळे पण यातलं काय आहे हे सर्वजण तुम्ही जाऊन बघू शकता. आजही तिथं तो बोर्ड आहे, त्याच्यावरती वेगळे विचार सर लिहित असतात. त्यांच्या त्या मोत्यासारख्या अक्षरामध्ये खूप स्वच्छ आणि वेगळं लिहितात. त्यांच्या आठवणीही त्यांनी व्यवस्थित अशा जतन करून ठेवल्या. 1960 पासूनचा त्या स्कोअर बोर्ड आणि आझाद चौक कॉर्नरचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी त्याही आहेत. आपण सर्वजण त्या पाहू शकता. मी खरंच तुमचं आभार मानतो की खूप सुंदर आठवणी या ठिकाणी आज आम्हाला ऐकायला मिळाल्या. तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि इतकं सुंदर व्यक्त झालात त्याबद्दल पुन्हा एकदा मी कट्टा कोल्हापूरकडून तुमचे आभार मानतो. आणि मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.